स्वारगेट अत्याचार प्रकरणी आता मोठी अपडेट समोर येते। आरोपी दत्तात्रय गाडे याच्या न्यायालयीन कोठडीमध्ये आता 8 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे। असे आदेश आता प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी अमोल शिंदे यांनी बुधवारी दिलेत। गाडेच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यानंतर काल त्याला कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयामध्ये हजर केलं गेलं। त्याच्या न्यायालयीन कोठडीमध्ये आता वाढ करण्यात आली आहे। 8 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। त्याला कारागृहात भेटण्याची परवानगी मिळावी अशी विनंती त्याचे वकील वाजेद खान बिडकर यांनी केली। तर या खटल्यात विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्याची विनंती पुणे पोलिसांनी गृह विभागाकडे केली आहे। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत जोडलेले आहेत। अमोल, काय अधिकची माहिती? दत्ता गाडेची काल न्यायालयीन कोठडी संपलेली होती आणि त्यामुळे त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पुणे न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं होतं। सुरक्षेच्या कारणास्तव त्याला न्यायालयामधूनच या सुनावणीला बसवण्यात आलेलं होतं आणि काल न्यायालयामध्ये जी सुनावणी झालेली आहे त्याच्यामध्ये 14 दिवस त्याची न्यायालयीन कोठडी ही आणखीन वाढवण्यात आलेली आहे। तुर्तच त्याला जामीन देण्यात आलेला नाहीये आणि दुसरीकडे पुणे पोलिसांकडून या संपूर्ण खटल्यामध्ये सरकारी वकिलांची नियुक्ती करावी, विशेष वकिलांची, यासाठी सुद्धा गृह विभागाला याआधीच पत्र दिलेलं आहे। मात्र त्यावर अद्याप निर्णय झालेला नाहीये। पण या सुनावणी दरम्यान 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी वाढवल्यानंतर दत्ता गाडे याचा मुक्काम हा येरोडा कारागृहातच असणार आहे। पण येरोडा कारागृहामध्ये दत्तात्रय गाडे याला भेटण्यासाठी यावं अशी मागणी आहे, ती सुद्धा त्याच्या वकिलांकडून करण्यात आलेली आहे। मात्र ती अद्याप मान्य करण्यात आलेली नाहीये। दत्ता गाडे याला काही सूचना संपूर्ण या खटल्याबद्दल द्यायच्यात असं वकिलांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे त्याच्या भेटीची वेळ आहे ती सुद्धा मागितलेली आहे। पण आपण पाहतोय की काही दिवसांपूर्वी दत्तात्रय गाडे यांनी स्वारगेट एसटी स्थानकामध्ये एका तरुणीवर बलात्कार केलेला होता आणि त्यानंतर राज्यभरात याचे पडसाद उमटलेले होते आणि त्यानंतर दत्ता गाडेला अटक केल्यानंतर त्याची जी कालची कोठडी आहे ती संपल्यानंतर आणखी 14 दिवस न्यायालयीन कोठडी त्याला देण्यात आली आहे। जी अमोल, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।